हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आहे सायन्स टीचर परमेश्वर सुतार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजेच या तासामध्ये आपण शिकणार आहोत 8th सायन्स चॅप्टर नंबर 5 अँड द नेम ऑफ द चॅप्टर इज इनसाइड द ॲटम. खरं पाहता जेव्हा आपण इनसाइड द ॲटम या पाठाविषयी शिकणार आहोत तसा हा पाठ 8वी 9वी 10वी त्यासोबत 11th 12th सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. So let's start chapter number 5 inside the atom. In your textbook you can see at the start the two main questions are asked to you all students. That the first question is what is the meaning of matter and what is the meaning of atom, or what is the definition of matter and what is the definition of atom. मॅटरची आणि ॲटमची व्याख्या आपल्याला आधी सांगायची आहे. तुम्ही त्याची उत्तरं द्यावीत आणि मग पाठाला सुरुवात व्हावं असं या पाठाला अपेक्षित आहे. तर मॅटर कशाला म्हणायचं आहे आपल्याला सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगता येतं. द थिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. असा कोणताही पदार्थ आहे ज्याला की काहीतरी वस्तुमान आहे, जो जागा व्यापतो, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. हे सरळ आणि क्लिअर आहे. सेकंड आहे ॲटम. ॲटमची डेफिनेशन कशी करताय? सिम्पली तुम्ही डेफिनेशन अशी करता, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम. ॲब्सोल्युटली करेक्ट. दिस इज द डेफिनेशन ऑफ ॲटम. But when we are defining it scientifically, then we have to go through the definition, and the definition is the smallest particle of an element which retains its chemical properties is called as atom. म्हणजे असा लहान कण जो की त्याच्या केमिकल प्रॉपर्टी रिटेन ठेवतो, ऑलवेज तो त्या प्रॉपर्टीजला कॅरी करतो, त्याला आपण काय म्हणतोय? ॲटम. अप टू दिस वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट पॉइंट, दॅट व्हॉट इज द ॲटॉमिक स्ट्रक्चर. लेट मी क्लिअर यू. पाठामध्ये सुरुवातीला हिस्टॉरिकल पॉइंट आहे. तुम्हाला वाटेल की सर डायरेक्ट पुढचा पॉईंट चालू करतात, पण आधी ते हिस्टॉरिकल पॉईंट्स म्हणजे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी काय होती, त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर थॉम्सन्स थेअरी काय होती, त्याच्यानंतर आपण आणखी विचार केला तर बोहर्स थेअरी काय होती, रुदरफोर्ड्स थेअरी काय होती, याच्यानंतर आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकायचं. पण कन्सेप्ट जास्त सोप्या पद्धतीने क्लिअर व्हावा म्हणून मी आधी तुम्हाला प्रेझेंट मधलं ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगणार आहे आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्टरीकडे जाणार आहोत. So when we are talking about the atomic structure, let me clear you. I have mentioned some points on the board by which it is easy to you to understand that what exactly we are going to learn. So dear students, let me clear you atomic structure. You can see the picture is here of the atom. That means I have drawn the diagram. मी त्याला later explain करेन. आणि the atomic structure मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सगळ्यांनी पाहायचं आहे. The first is nucleus. That means atom is constructed of the nucleus, and the second important part of the atom is extra nuclear part. जास्त स्पष्ट होण्यासाठी लागलीच मी तुम्हाला राईट साइडला दाखवतोय that this is the central part of an atomic structure which is called as nucleus, and the else part is extra nuclear part. Now we will talk later about this diagram. Now come to this point. When you are talking about the atomic structure, the atom is constructed of nucleus and the extranuclear part. Now, what is in the nucleus of an atom? It is very simple that in the nucleus of atom, the two subparticles are there. Number one is proton, and the second is neutron. माता जर न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉन जे की थर्ड सबपार्टिकल्स इन ॲटम आहेत ते कुठं असतात, तर दॅट इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. म्हणजे आपण इथं काय शिकतो? When we are talking about the atomic structure, the atom is constructed of nucleus, which is here at the center, and the extranuclear part. In the nucleus, the protons and neutrons are present, and in the extranuclear part, you can see the electrons are present. मग लगेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल, इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रान्युक्लियर पार्ट मध्ये म्हणजेच एक्झॅक्टली कुठं लोकेट होतात, तर ते लोकेट होतात इन द ऑर्बिट. मी तर ही डायग्राम तुम्हाला क्लिअर करतोय, आपल्याला सांगता येईल ऑर्बिट आहे. तर अशा पद्धतीनं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर पाहताना सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवताली ऑर्बिट आहे ज्याला की आपण एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणतो, आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि न्यूक्लियसमध्ये कोण आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग आपण आता एका एका सब पार्टिकल विषयी माहिती पाहूया. When we are talking about the protons, what we can say? We can say that the proton is positively charged subatomic particle in the nucleus of an atom. The positive charge on the nucleus is due to proton in A. न्यूक्लियस वरती नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो.
आणि ऑर्बिटमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉन्समुळे. मग न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज काय असतो? इट इज ड्यू टू द प्रोटॉन्स, बिकॉज प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज. न्यूट्रॉन्स आर नॉट हॅव्हिंग एनी टाइप ऑफ चार्ज अँड द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. These are the main three subparticles in a atom. आता प्रोटॉन्स बद्दल आपण माहिती घेताना पाहिलेलं आहे दॅट प्रोटॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असतात आणि ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. प्रोटॉन्सचा विचार करताना लागलीच आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे, तो म्हणजे ॲटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय J. आता एक महत्वाचा पॉईंट आपण इथे लक्षात घेऊया. एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढीच संख्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन्सची असते. मग प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर. काही ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिसेल, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. But in the 8th standard, the definition of atomic number is given in such a way that the number of protons present in a nucleus of atom is called as its atomic number. त्या अणूचा आपल्याला ॲटॉमिक नंबर म्हणतात. समजा एखाद्या ॲटम मध्ये न्यूक्लियस मध्ये जर 6 प्रोटॉन्स असतील तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती होणार आहे? 6. जर एखाद्या ॲटम मध्ये प्रोटॉन्सची संख्या 8 असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे? 8. दॅट मीन्स द ॲटॉमिक नंबर इज 6 or 8 बिकॉज इट इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ प्रोटॉन्स. सिंपल पॉइंट आहे. फर्स्ट सब पार्टिकल दॅट इज द प्रोटॉन अँड बेस्ड ऑन दॅट प्रोटॉन विच इज प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड द ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन दॅट ॲटम असं आपल्याला यामध्ये सांगतो. द proton having the approximately mass that is called as 1 Dalton which is denoted by 1 small u. 1 डाल्टन इतकं त्याचं मास असतं बघा. म्हणजे प्रोटॉनला काहीतरी मास आहे आणि ते 1 डाल्टन मध्ये आपण मेजर करतो हे पण लक्षात घ्यायचं. मग ज्या अर्थी प्रोटॉन ही न्यूक्लियस मध्ये आहे याचा अर्थ ॲटमचा मास हा न्यूक्लियस मध्येच असतो हे पण आपण लक्षात घ्यायचं. प्रोटॉन नंतर नेक्स्ट पार्ट इथं आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. व्हॉट इज अबाउट द न्यूट्रॉन? द न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल subatomic particle which is denoted by small n present in the nucleus. प्रोटॉन सारखा हा न्यूट्रॉन सुद्धा तो न्यूट्रल आहे, त्याच्यावरती कोणताही चार्ज नाहीये. तो कुठं असतो? इट ऑल्सो लाईज इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. हा पॉईंट आपण लक्षामध्ये घ्यायचा आहे. अँड द मास ऑफ दॅट न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 डाल्टन दॅट इज नथिंग बट इक्वल टू द प्रोटॉन. प्रोटॉनच्या मासशी जवळपास ते इक्वल असतं असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल आणि त्यामुळे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मास ऑफ प्रोटॉन असं आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे व्हॉट अबाउट द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. म्हणजे पहा, न्यूक्लियस मध्ये आपण प्रोटॉन पाहिला, न्यूट्रॉन पाहिला. प्रोटॉन हा पॉईंट शिकताना ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन पाहिली आणि आता आपण इथं पाहतोय एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन्स असणार. व्हॉट इज अबाउट द इलेक्ट्रॉन? यू कॅन सी हिअर इन द डायग्राम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. At the center, the nucleus is there, in which the protons are there, neutrons are there. Around it, the orbits are there, and that orbit are containing the electrons. त्याच्यामध्ये कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. आता प्रत्येक वेगवेगळ्या एलिमेंटच्या वेगवेगळ्या ॲटम मध्ये प्रोटॉनांची इलेक्ट्रॉनांची संख्या बदलत असते. आपण इथं बेसिक स्ट्रक्चर या ठिकाणी पाहतो. तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये आपल्याला सांगता येईल द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट ऑफ ॲटम includes the electron which are revolving around the nucleus in the empty space in between the nucleus and the electron. That means जो न्यूक्लियसच्या भोवतालचा जो ऑर्बिटचा पार्ट आहे त्या ऑर्बिटमध्ये काय होत असतात? रोटेट होत असतात हे आपण लक्षामध्ये घेऊ. तर इलेक्ट्रॉनला कसं सांगता येईल? इथे लिहिलेलं आहे द इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय द ई मायनस साइन. आधी ई म्हणून त्याला लिहायचं आहे त्याच्यावरती मायनस चार्ज आपल्याला दाखवायचं. म्हणजे याच्यावरनं कळतंय द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. हे आपल्याला चांगलं लक्षामध्ये. The electron carries 1 unit of a negative charge and the mass of electron is 1800 times less than that of hydrogen atom. म्हणजे मास कन्सिडर करत असताना हायड्रोजन ॲटमला मेन ॲटम म्हणून कन्सिडर केलं जातं. तर तसं आपण इथं विचार केला तर याचं जे काही इलेक्ट्रॉनचं मास आहे इट इज व्हेरी लेस or it is 1800 times less than the mass of hydrogen. That means what is the concluding point? The concluding point is that the mass of electron is negligible. म्हणजे इलेक्ट्रॉनला काहीच मास नाही, नगण्य मास आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो, कन्क्लूड करू शकतो. इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट विच revolves in the discrete orbits around the nucleus and the orbits being
3 dimensional they are also called as shells. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की आपण कधी त्याला ऑर्बिट म्हणतोय आणि कधी मग आपण त्याला काय म्हणतोय, शब्द तुम्ही ऐकलेला असेल की सर याला शेल सुद्धा म्हटलं जातं. आता बघा ऑर्बिट आणि शेल मध्ये काय फरक आहे. ऍक्च्युली ऑर्बिट आणि शेल सेम, पण ऑर्बिट हे काय असतात 3 डायमेन्शनल असतात आणि म्हणून त्यांना शेल म्हणलं जातं. हे आपण लक्षामध्ये घ्यायचं. मग याच्यानंतर आपल्याला आता महत्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर. इथं आपण पाहिले प्रोटॉनच्या बाबतीमध्ये ॲटॉमिक नंबर. आता इथं पाहूया आपण काय ॲटॉमिक मास नंबर. त्या ॲटॉमिक मास नंबर आपल्याला डिफाईन करता येईल, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. मग हा पॉईंट मी इथंच का सांगितला, इथं का नाही सांगितलं, याचं कारण की इलेक्ट्रॉनचं मास काय केलेलं आहे आपण आता, निग्लिजिबल आहे म्हणलंय. म्हणजे मी असं लिहितो शॉर्ट मध्ये, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज, यस इट्स निग्लिजिबल. मग त्याला जर काहीच मास नसेल तर ॲटमचा मास पाहत असताना, मोजत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनांची विचार करायची गरजच नाही. पण ज्याला मास आहे ते कोण आहेत, आपण आत्ताच पाहिजे की प्रोटॉनला काहीतरी मास असतो आणि प्रोटॉन इतकाच मास कुणाला असतो, न्यूट्रॉनला असतो. म्हणून एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर तुम्हाला काढायचा असेल तर त्याला आपल्याला कसं डिफाईन करता येईल, द टोटल नंबर ऑफ, लक्षात घ्या, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. एखाद्या अणूमध्ये, ॲटममध्ये, त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची मिळून जेवढी संख्या होते त्या संख्येला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर ए. परत कन्फ्युजन नको. मग ॲटॉमिक नंबर कशाला म्हणायचं, द नंबर ऑफ प्रोटॉन्स, फक्त प्रोटॉन्सची संख्या, न्यूट्रॉनचा इथं संबंध नाही. द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. म्हणजे मी शॉर्ट मध्ये लिहितोय नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ और द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. एखाद्या ॲटम मध्ये समजा किती आहे, 2 प्रोटॉन्स आहेत आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहेत, 2. तर या दोघांची बेरीज केली तर किती झाले, 4. म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती झाला, 4. हे आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे ॲटॉमिक मास नंबरची डेफिनेशन आपल्याला करता येते, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इन ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज इट्स ॲटॉमिक मास. याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट आपल्याला इथं पाहायचा आहे, जो की या ॲटॉमिक स्ट्रक्चरशी खूप रिलेटेड आणि महत्वाचा आहे. तर ऑल ॲटम्स आर न्यूट्रल इन नेचर. वाय द ॲटम्स आर न्यूट्रल, म्हणजे जोपर्यंत तो ॲटम केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही तोपर्यंत त्याचा ॲटम कसा असतो, तो न्यूट्रल असतो. तर मग एखादा ॲटम न्यूट्रल आहे हे आपण कधी सांगू शकतो, किंवा आपण म्हणतो की द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. वेन वी कॅन से द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, वी कॅन से दॅट the number of electron in the extranuclear part is equal to the number of proton in the nucleus and therefore the atom is electrically neutral. म्हणजे एखाद्या ॲटमचं आणखी एक वैशिष्ट्य छान आहे बाळांनो, असं की प्रत्येक ॲटम मध्ये जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढीच संख्या कोणाची असते, इलेक्ट्रॉनची असते. द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन अ न्यूक्लियस इथे आर इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अ extranuclear part in a orbit and therefore the atom is neutral. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज आहे, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज आहे. प्रोटॉन्स जर 10 असतील तर इलेक्ट्रॉन्स पण 10 असणार आहे. प्रोटॉन्स जर 8 असतील तर इलेक्ट्रॉन्स पण 8 असणार आहे. मग हा पॉझिटिव्हली आणि हा निगेटिव्हली चार्ज ते एकमेकाला काय करतात, बॅलन्स करतात आणि त्यामुळे ॲटम हा कसा असतो, न्यूट्रल असतो. So let me clear you my dear students one more time what exactly we have seen in this video. We have seen what is the exactly atomic structure. In short, I will clear you. The atomic structure is nothing but the nucleus and the extranuclear part. In the nucleus, the protons are there, the neutrons are there. In the extranuclear part, the electrons are there. In case of protons, positively charged. In case of neutrons, they are not having any charge or electrically neutral. And in case of electron, they are negatively charged. Then we have seen that what is the exactly structure, and then we have seen the important definition of atomic number, important definition of atomic mass number, and finally we have concluded why the atom is electrically neutral. After this video तुम्ही परत एकदा व्यवस्थित पाहून डायग्राम काढू शकता, डेफिनेशन लिहू शकता आणि नक्कीच तुम्ही डायग्राम पण काढली पाहिजे आणि डेफिनेशन पण लिहिली पाहिजे. दिस इज अबाउट द इनसाइड द ॲटम. होप तुम्हाला सगळ्यांना कळलेलं असेल. लाईक करा, चॅनल परमेश्वर सुतार सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.